मदन. काय दादा, तू असं कर, नागपूरला जाय आणि उन्हाळी भुईमुगाचं बी घेऊन ये बरं. बाबापासून पैसे घेऊन घे आणि आजच्या आजच चालला जाय आणि ते उन्हाळी भुईमुगाचं बी घेऊन ये. भुईमुग पेरून टाकू. काय म्हणता बाबा? आता पेरून टाका म्हणतो भुईमुग आणि मकई. नाही देऊन द्या याले, मदन जवळ पैसे देऊन द्या आणि तो घेऊन येते मग बी. मकईचं बी आणि भुईमुगाचं बी पेरून टाकू. नाही काय, मकई आपल्या ढोरावस्त्राले खावाले होते आणि उन्हाळी भुईमुग आपलं भुईमुग होऊन जाते. काय बाबा, कसं म्हणता? तुझ्या मतानं बा मोहन, आता तू कर बा. असं कसं काय काय करायला लागते तर आणि काय पेरायला लागते तर मदनले किती रुपये द्यावा लागेल? मग किती रुपये देऊ? देऊन द्या ना बाबा, देऊन द्या. 20,000 देऊन द्या. त्या काय रुपये भाव आहे ना, काय नाही वाचले ते वापस आणन मग मदन. देऊन द्या 20,000 देऊन द्या, त्याच्याजवळ आणते तो. बरं बा मदन, चल गड्या मग बँकेत जाऊ, तिथून पैसे काढून घेऊ आणि तू तिकडून नागपूरला चालला जाजो आणि मी गावाकडे येऊन जाईन. ठीक आहे ना बाबा, चला ना, जाऊ ना. घेऊन घ्या पासबुक, घेऊन घ्यायचा संघ, पासबुक चेकबुक. हो हो, ते तर माझं गोडच आहे, माखीच्यातच आहे पासबुक चेकबुक. चल गड्या मग चल. मदन हे बा, बी चांगलं पाहून आणजो गड्या. म्हणजे त्या दुकानदारालाच विचार, जो कोणतं बी चांगलं आवरेज देते त्यानुसार तू आणजो बरोबर. पाहिजो बरोबर पाहून. ठीक आहे दादा, काही फिकर नको करून, मी बरोबर आणतो. तेवढा अनुभव तर आहे मला, आणतो मी बरोबर. चला बाबा मग लवकर. कुठं चालले? बसा खाली, कुठं नाही जावं लागत. भाऊजी, मामाजी, मला बोलायचं आहे थोडंसं. बोल ना ललिता, बोल. काय बोलायचं? बोल बोल. ललिता, अंदर जाय, काही नको बोलू. जाय अंदर, बाबूले पाय. थांबा ना, तुम्ही बोलू द्या मला. भाऊजी, मला बोलायचं आहे तुमच्या संग, बोलू का? मदन, बोलू दे. काय बोलते तर बोलू दे, बस तू. बोल बोल ललिता, बोल. भाऊजी, आजपासून हे धैर्याचे बाबा वावरात काम करणार नाही. काहून सुन बाई? ललिता कुठं काम करेन मग तो? त्याचं सेपरेट दुकान टाकून द्या, किराणा दुकान. हो, तिथंच काम करतील ते. त्याला एकखटे 5 लाख रुपये देऊन द्या आणि मग दुकान टाकून द्या त्याला. आणि ते आणि मी, आम्ही दोघं मिळून दुकान चालवण, आमचं सेपरेट. सुनबाई, काय बोलून काय राहिली? वावराचे कामं कोण करण मग? मामाजी, वावराचे कामं करायला भाऊजी आहे, तुम्ही आहे आणि सगळे पैशाचा हिसाब किताब तुमच्या जवळच राहते, तर तुम्हीच करा. हे धैर्याचे बाबा वावरात नाही काम करणार, त्याचं अलग दुकान राहील. 5 लाख रुपये देऊन द्या आणि बस झालं. आम्ही आमचं करू, शेतीतनं नाही करू. तसं शेतीतला पैसा आम्हाला भेटत नाही. अरे बा मदन, काय बोलते सुनबाई? बाबा मी समजावलं, समजून नाही राहिली. ते दुकानच टाकायचं आहे म्हणते, वेगळा व्यवसाय करायचा आहे म्हणते, ऐकून नाही राहिली. ललिता पाय, तू चला अंदर होय. काही आपल्या बसचं काम नाही ते दुकान गिकान सांभाळणं. मी करून राहिलो ना वावरात, तुम्हाला तुला खावायला भेटून राहिलं ना, मग चुपचाप खाय ना राय. आपल्या भाकरीनं खाल्ल्या ते नाही जमणार मला. महाती बी पैसे पाहिजे, जसे भाऊजी पाशी राहते, मामाजी पाशी राहते आणि बिंदुताई बी पाशी बी राहते आणि काजल पाशी बी राहते, तसे महाती बी पैसे पाहिजे. हो, थोडेसे पैसे मागायला गेला तर तुम्हाला भाऊजीला मागा लागते. तुमच्या हाताने तुम्ही पैसे नाही देऊ शकत. भाऊजी, हे बा, आमचा स्वतःचा व्यवसाय राहील, आमचं स्वतःचं दुकान राहील, तर तुम्हाला आम्हाला पैसे मागायची जरूरत नाही पडणार. हर महिन्याला गरज पडली तर तुम्हाला मागा, गरज पडली तर तुम्हाला मागा लागेल, तर आम्ही घरात खर्च बी देऊ. त्याच्यातूनच खर्च बी देऊ घरामध्ये आणि आमचा खर्च आम्ही करू आणि घरातही देऊ. बरं सुनबाई, ठीक आहे. दुकान टाकून पाहिजे काय? किराणा दुकान. मदन, तयारी आहे काय किराणा दुकान चालवायची? दादा, मी गेले सांगू थकलो. ललिताला ऐकून नाही राहिली. आता तिच्या मनाचं होऊ दे तिच्या मनाचं, दे टाकून. मदन, हर टायमाला तिच्याच मनाचं होऊ देता. काही गरज नाही ना दुकान टाकायची. ते सगळं चांगलं चालू आहे घरामध्ये. कायले फालतू कलेश घरामध्ये दुकान टाकून हे टाक पैशाचा आठवडा. पण आई ऐकून नाही राहिली ना. रोज मागायला लागते. तुमच्यापाशी पैसा नाही राहत, तुम्ही फालतूच काम करता वावरात, असं तसं फालतू मागायला लागते. माझ्या पुरं डोकं खाऊन टाकते आई ती. आता उद्या तिच्या मनाचं एक वेळा किती दुकान चालवते ते माहीत पडते. मी कायले दुकान चालवून, तुम्ही चालवा दुकान. जसं वावरात काम करता का नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत, तसं दुकानावर करता. दुकान चांगलं चालवता. हो, मी कायले लेकरू पाहिजे का दुकान चालवून? मदन, चल आता होते सुनबाईच्या मनाचं. बरं चाल, बरं देतो तुला दुकान टाकून. चाल पहिले ते तू चल, आपण दोघं जाऊ संग. ते पहिले बी घेऊन येऊ भुईमुगचं, मकई, आणि मग तो दुकानाचा पोस्ट. चाल बरं, टाकूनच देऊ तुला दुकानात. दादा काही मागू पुढं पाहू नको. चाल, सुनबाईच्या मनाचं होऊ दे ना. चाल ना. चाल दादा, बाबा चला. जमलं काय ललिता? जमलं? 5 लाखाचा माल भरून दिलो. 5 लाखाचा माल, 20,000 रुपये भाड्याचं हे दुकान आहे. अहो भाऊजी, जमलं ना. मस्त दुकान भेटलं. मोक्यावर आहे मस्त चालन दुकान. आणि धीरे धीरे स्वतःचं दुकान घेऊन घेऊ मग आम्ही.
बरोबर बरोबर ललिता, बरोबर. तरक्की करा, फक्त चांगली मेहनत करा, चांगलं दुकान चालवा आणि तरक्की करा, बस. आम्हाला अजून काही नाही पाहिजे बा. हो मदन, पहा आता बरोबर सकाळचं दुकान उघडायचं, रात्री 10-11 वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवायचं, चालू ठेवायचं. दुकान भाडं बी निघालं पाहिजे, घर खर्च बी निघाला पाहिजे, स्वतःचा बी खर्च निघाला पाहिजे आणि तुमच्यापाशी बाकीची अल्लगची बचत बी राहिली पाहिजे. काय म्हटलं मदन? हो हो, पाहू आता कसं चालते तर. नाही तसं काही नाही म्हणा, चालन, चांगलं चालन दुकान, मोक्यावर आहे, टोकावर आहे, चांगलं चालन. हो ना, मस्त चालन दुकान. तर एक व्यवसाय बी पाहिजे ना, शेती, राकेश भाऊजीची ड्युटी आणि मदन भाऊजीचं दुकान. हो जमते ना, चांगलं चांगलं टाकलं दुकान. तर एक पाहिजे, तो दुसरा व्यवसाय बी पाहिजे शेती जोड. झाली पूजा किती आता? चला आता बिंदू आई, चला आपण घरी जाऊ आता. आता मदन पाय बा, पाय घडे आता, पाय आता तुझं दुकान तू कसं चालवतो, कसं काम करतो ते तू इकडे पण घर खर्च निघाला पाहिजे, भाड्यात निघालं पाहिजे दुकानाचं, बस. काही टेन्शन नका भाऊजी घेऊ तुम्ही, वावराचं काम करते ते ना, दुकान नाही चालू होणार का त्याच्यानं? करते, चांगलं करते, सगळंच करतो आम्ही आता. चला करा. जमलं झालं कोणी म्हटलं भाऊजीले तर तुम्ही नुसतंच भेटा भाऊजीले, नुसतंच भेटा. काही तुम्हाला खाते का तुम्हाला मारते? काही बोलतच नाही, जसं ते सांगते तसंच करता, फक्त जेवढं सांगते तेवढंच करता, फक्त आपल्या मनाचं तर काही करत नाही. पहा आता केवढं मोठं दुकान आपलं, आता आपल्याही हाती पैसे राहत जाईल, मग हाती बी आता पैसे राहत जाईल. आता मी बी मामतानं जे घेवाचं ते घेत जाईल आणि महिन्याचाच नाही, 2 महिन्या संपाचाच पैसे खर्च झाले तर खर्च बी करू शकत नाही. तर भाऊजीले मांगा 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 तर असून गेली होती मी. अगदी ना, आता पाडणं निवाडत आहे दुकानात, चालू ना आता दुकान. दोघं करू ना, दोघं करू आपण. मी घरी असली का तुम्हाला आता कोणतं काम, वावराचं तर काम मी म्हणलं भाऊजीले करणार नाही तुम्ही म्हणून. आता तुम्हाला फक्त दुकान सांभाळायचं, सकाळी उठल्याबरोबर दुकान खोलायचं आणि रातच्या 12 वाजेपर्यंत चालू ठेवायचं, बस. आणि ग्राहकाला चांगलं बांधून ठेवायचं. असं दुकानात चांगलं काम करा, ग्राहक आपल्या दुकानात आले पाहिजे. हो हो, दिवसभर आता मी इथंच बांधला राहतो दुकानातच. बापा मग वावराचं कसे काम करत होते, दिवसभर करत नव्हते? आता दुकान आपलं स्वतःचं करा. आता 20,000 भाडं काढायचं आहे आणि घरामध्ये खर्च द्यायचा आहे 7-8 हजार रुपये, आणि बस बाकीचे उरले पुरे पैसे आपले. आपण अल्लग जमा करून, अल्लग जमा करता करता आपलं घरही आपण अल्लग घेऊन घेऊ, बस. अल्लग मग खर्च बी द्यावा लागेल नाही. मग असं करता करता आपण दुसरं दुकान बी घेऊन घेऊ आणि मग दुकान भाडं बी नाही द्यावं लागेल. पुरा आपल्या हाती, पुरा पैसा आपल्या हाती. काम करून तिथं काम करून तुमच्या हाती पैसे नाही, काम करून बाबा भाऊजीले पैसे मागा मागा मागा. मला नाही पटलं आता, हे मस्त आहे. चला मी आता जातो घरी, धैर्य लढत असन त्याला जरासा अंग पाय धुवून देतो, दूध गीत पाचतो. तर तुम्ही चालवा आता दुकान, चांगलं, ठीक आहे? हो जा. लेखाचा माय भिंत दिवसभर दुकानात बसला राहू काय? 7 वाजून गेले, अजूनही झोपलेच आहे. पटकन गेले असते दुकानावर तो, अंग पाय धुवून. हो धैर्याचे बाबा, हो धैर्याचे बाबा. काय ललिता, काय झालं? काहून झोपू दे ना. काय झालं? काय घर पडलं काय? घर कायले पडन? घर पडन मा दुश्मनाचे. 7 वाजून गेले, काही जाण दुकानावर. लेखाचं मारतं कायले माय भिंत बायकोनं तर जीवन खराब करून टाकलं. झोपू दे जरासा. झोपले ना बापा रातभर तर झोपले. 10 वाजतापासून तर झोपले. म्हटलं 12 वाजेपर्यंत दुकानात थांब जा. 10 वाजता येऊन गेले घरी, तेव्हापासून जेवले ना मस्त झोपले. आता 7 वाजून गेले, अजून काय 12 घंटे झोपता काय बाबा? उठा लवकर, उठा, अंग पाय धुवा, नाश्ता करा, दुकानात जा. आणि घरी ये जा नको, मी डब्बा आणून देईन दुकानातच. हो जातो बा, उठतो. उठा उठा उठा, लवकर उठा, लवकर जा जा जा, बाथरूम मध्ये जा, पटकन अंग धुवून ये, नाश्ता तयार ठेवतो. हो जातो बापा. अरे बापरे, आडस का खाऊन राहिले तिथं? जा पटकन म्हणतो ना बाथरूम मध्ये, अंग धुवून ये पटकन. अरे हो जातो. ठेवून जा नाश्ता, चहा बी बनवतो. हो सगळंच बनवतो, जा पटकन अंग धुवून या, पटकन म्हणतो. तर एक शब्द धावडा बोलायला लावते बाई माणूस. अरे बापरे, चला मदन, वा लवकर उठल्या बरोबर. गेले बाथरूम मध्ये, धुतला अंग? हो रे बा, धुतो. बरं चला बाबा, दादा चला, येतो मी, जातो ड्युटीवर. हो जाय, नाश्ता बिस्ता केला, टिफिन बांधला? हो आई, टिफिन बांधलं, नाश्ताही केलं. बरं येतो मग. हो राकेशजी. काय म्हणतो का, काय झालं? काही नाही, बाय म्हणाले आधी मी तुम्हाला. तिथे सगळ्याचे देखत तुम्ही सगळे संग बोलले, माझ्या संग नाही बोलले ना, म्हणून म्हटलं मी तुम्हाला बाय करतो. बाय काही आणू का येताना तुझ्यासाठी? काही खावायचं आहे काय? येताना घेऊन येतो. नाही काही नाही, आता त्या दिवशी गेलो होतो ना आपण, खाल्लं ना. आता काय काही नाही आणायचं, मी बाय करायला आले तुम्हाला. बाय. चल बाय. बाय, आय लव्ह यू. येतो मी.
लवकर येतो, ठीक आहे. हो जा, लवकर ये जा. हो बाय बाय, लवकर येतो. बरं बाबा, चला आपण आपल्याला आता काल बी आणलं तर ते पेरणी डारणीचं पाहावं लागेल ना. तो भुईमुग पेरून टाकू न मग काही बी. हो हो, पाहू ना, ट्रॅक्टर पाहून घेऊ आणि पेरून टाकू एका दिवसात. न आई, मदन गेला काय दुकानावर का झोपूनच आहे? काय माहित बापा, गेला का नाही गेला तर झोपूनच आहे वाटते. हा, गेला तर नाही, दिसला तर नाही जाताना, झोपूनच आहे वाटते. या आला, झोपलाच होता वाटते. बरं ठीक आहे मदन, आम्ही जातो आता वावरात. तू पाहतो तो दुकान. कोण दादा पाहतो ना. घ्या, करा नाश्ता. सगळे चालले गेले नाश्ता करून, अंग पाय धुवून. राकेश बापूजी गेले बी, भाऊजी बी गेले, बाबा बी गेले. तुम्ही आता नाश्ता करत राहा घरी. सगळ्यात शेवटी तुम्ही, ते मी उठवलं तेव्हा. आता काय कर म्हणतो मुली, तू काय म्हणतो? आता अर्ध्या रात्रीच उठू, पहाटेच उठू? नाही नाही, काही नाही, तुमचं दिमाग खराब करत नाही मी. आता जायच्या टाइममध्ये चांगले खुशीने जा, घ्या. आता आज उठवा लागलं मला, उद्यापासून लवकर उठत जा. 7-8 वाजता दुकान खुललंच पाहिजे. घ्या घ्या, मी नाश्ता करा. मदन, कसं चाललं रे भाऊ काल दुकान? आले काही ग्राहक की? हो आई, 4-5 ग्राहक आले. हो, संध्याकाळवरी 4-5 ग्राहक आले होते काल. नवीनच होतो तरी बी. म्हणून तो म्हणतो मी, चालन आपलं दुकान चांगलं, होलसेल चालन. फक्त तुम्ही चांगलं जुटून काम करा फक्त. आता बाई यायले म्हटलं होतं 12 वाजेपर्यंत थांब जा म्हटलं. भुलले चुकले ग्राहक येतात अजून. तर लवकरच येऊन गेले घरी, येऊन न झोपून गेले जेवण खाऊन करून. मदन, हे पहा, आता तुला वावराचे कामं नाही सांगून राहिला कोणी. वावराचे कामं नाही, फक्त त्यामागं दुकान आहे. दुकान चांगलं चालू. आई चांगलं चालू तुम्ही दुकानात. पहिला दिवस होता कालचा, लवकर येऊन गेलो फोन करून. आजपासून आता चांगला भेटतो ना, चांगला चालवतो. हो पाहिजे ना, चांगलं आपलं भाडं बी निघते, घर खर्च बी निघते आणि बचत बी होते.